Is procrastination a problem? ओके, सो प्रोकास्टिनेशन काय? तर आपल्याला असं वाटतं की प्रोकास्टिनेशन आपल्यामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग आपण ह्या प्रोकास्टिनेशनवरती काम करायचं स्टार्ट करतो. आपण लवकर उठतो, आळस कमी करतो अँड असं वाटतं की काहीतरी करून हे प्रोकास्टिनेशन जायला पाहिजे. पण आपण पूर्णपणे प्रोकास्टिनेटर नसतो. आता लेट्स टेक ॲन एक्झाम्पल ऑफ वन ऑफ माय फ्रेंड. माझ्या फ्रेंडची मम्मी नेहमी बोलत असते की ती खूप आळशी आहे, प्रोकास्टिनेट करते, ऐकत नाही, म्हणजे फक्त आळस करत असते. पण मी जेव्हा तिचं पूर्णपणे हँडरायटिंग ॲनलाईज केलं, तिला ॲनलाईज केलं, तेव्हा नंतर कळलं की ती सगळ्याच कामामध्ये प्रोकास्टिनेट नाही करत आहे. जर तिला सांगितलं की उठ, लवकर उठ आणि काहीतरी असं कर जे तुला आवडतं आहे, म्हणजे काहीतरी गेम्स खेळ, टी व्ही बघ, तर ती लवकर उठून ते सगळं करायची. बट ॲट द सेम टाईम जेव्हा तिची मम्मी बोलायची की उद्या तुला कॉलेज आहे, सो तुला लवकर उठावं लागेल, तर त्याच टायमाला तिला जास्ती झोप यायची, जास्ती आळस यायचा आणि त्या टायमाला तिला जास्ती प्रोकास्टिनेशन व्हायचं आणि ती प्रोकास्टिनेट करायची ते का. तर ह्याचा मिनिंग ती ओव्हरऑल प्रोकास्टिनेटर आहे असं होत नाही. जर ती प्रोकास्टिनेटर असती तर मग बाकी सगळ्या गोष्टींमध्ये पण तिने तेवढंच प्रोकास्टिनेट केलं असतं, तेवढंच आळसपणा केला असता. पण नाही, तिने आवडत्या वस्तूमध्ये तेवढं प्रोकास्टिनेट नाही केलं. सो आपला मेन प्रॉब्लेम प्रोकास्टिनेशन नसतो. खूप टायमाला मेन प्रॉब्लेम ती भीती असते, फिअर असते. जसं की माझ्या फ्रेंडला तिच्या कॉलेजमध्ये जायची भीती होती, त्याचा फिअर होता आणि त्या फिअरसाठी ती भीती होती म्हणून ती प्रोकास्टिनेट करत होती. तर मेन प्रॉब्लेम हा फिअर आहे, ही भीती आहे. बट खूप टाईम असं होतं की आपल्याला फिअर, आपली भीती कळत नाही, समजत नाही की आपण फाइंड आउट कशी करायची. बट हँडरायटिंग ॲनालिसिस म्हणजे आपल्या हँडरायटिंगमधनं आपल्याला कळू शकतं की आपला रिअल फिअर काय, आपली रिअल भीती काय, आणि त्यामुळे आपण प्रोकास्टिनेशन असे खूप सारे वेगवेगळे गोष्टी करतो. सो कमिंग बॅक टू द सोल्युशन्स, ॲज अ हँडरायटिंग ॲनालिस्ट अँड अ ग्राफोलॉजिस्ट आम्ही काय करतो, तुमच्या हँडरायटिंगला ॲनलाईज करून त्याच्यामधले फिअर पॅटर्न्सला ओळखून ते फिअर पॅटर्न्सला कॉन्फिडन्सच्या पॅटर्नमध्ये चेंज करायला हेल्प करतो. अँड नाव द प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. थँक्यू.